सांगलीत काँग्रेसचा एल्गार. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात भाजप सरकारविरुद्ध तीव्र निदर्शने. जनतेला महागाईच्या खाईत ढकलून पंतप्रधान स्वतः परदेश दौऱ्यावर. राजेश नाईक यांचा घणाघात. मोदी सरकारने 12 वर्षांत एकही मोठे हॉस्पिटल उभारले नाही. डॉक्टर सिकंदर जमादार यांचा आरोप. डॉक्टर विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत भव्य आंदोलनाचा इशारा. सांगली. मोदी सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी पंतप्रधान स्वतः विदेश दौरे करत आहेत आणि जनतेला मात्र गाड्या कमी वापरा, तेल कमी वापरा असे सल्ले देत आहेत. अशी सडकून टीका शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी केली. केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड दरवाढीविरोधात आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जुना स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपाजवळ भाजप सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. निवडणुका संपल्या की उपदेश सुरू. राजेश नाईक यांचा हल्लाबोल. आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना राजेश नाईक पुढे म्हणाले, जनतेला उपदेश देणाऱ्या मोदी सरकारने हे सल्ले 5 राज्यांच्या निवडणुकांआधी का दिले नाहीत? निवडणुका जिंकण्यासाठी गप्प बसायचे आणि सत्ता आली की जनतेला वेठीस धरायचे, हा भाजपचा धंदा आहे. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना एकत्र आणून भाजप सरकारविरोधात एक भव्य आणि निर्णायक आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तर धनदांडग्या उद्योगपतींचे खिसे भरण्याचे काम सुरू. डॉक्टर सिकंदर जमादार. डॉक्टर सिकंदर जमादार यांनी आपल्या मनोगतातून केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, या सरकारने गेल्या 12 वर्षांत देशात एकही ठोस पाऊल उचललेले नाही. सर्वसामान्यांसाठी एखादे मोठे हॉस्पिटल हे सरकार उभारू शकले नाही. काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या शाळा सुरू केल्या, त्यांना मदत करण्याऐवजी हे सरकार धनदांडग्या उद्योगपतींना त्या शाळा इंग्रजी माध्यमातून चालवण्यासाठी पायघड्या घालत आहे. तसेच जून महिना उजाडला तरी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या खतांची आवक थांबली असून खे उपलब्ध करून देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. या शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी विरोधी भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी डॉक्टर विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून हा लढा तीव्र करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत, डॉक्टर प्रमोद इनामदार आणि नगरसेवक सागर बिरनाळे यांनीही आपल्या भाषणातून भाजप सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची अलोट गर्दी. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. प्रमुख पदाधिकारी डी.पी. बनसोडे, जिल्हाध्यक्ष इंटक युनियन अजित ढोले, जिल्हाध्यक्ष सेवा दल अरुण पळसुले, कार्याध्यक्ष सेवा दल ललितकुमार दबडे, सोशल मीडिया प्रमुख डॉक्टर प्रमोद इनामदार, प्रदेश काँग्रेस नगरसेवक व लोकप्रतिनिधी मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, सागर बिरनाळे, नगरसेविका सौ अंजली अजित जाधव, माजी नगरसेवक विक्रमदादा सावर्डेकर, अजित जाधव, पक्षीय कार्यकर्ते व मान्यवर सौ प्रतीक्षा काळे, प्रकाश बरडोल, नामदेव चव्हाण, सुनील भिसे, विठ्ठलराव काळे, नामदेव पठाडे, कांचन खंदारे, मीना शिंदे, शैलेंद्र पिराळे, महेश भंडारे, एड. शाहरुख नदाफ, तन्वीर मुजावर, विजय सवणे, पापा शेख, विकास पाटील, प्रदीप कारंडे, निहाल सरोदे, शरण सरवदे, हणमंत यादव, दीपक ताटे, रोहित मुंजू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. आवाहन: सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील अशाच धडाकेबाज आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.